कथा अकबर आणि बिरबल. अकबर आणि बिरबल एकदा जंगलात फिरायला गेले असतात. त्यांच्यासोबत काही सैन्य असतो. अचानक अकबराला साप चावतो. तो विषारी नसतो, पण बिरबल रिक्स नको म्हणून अकबराच्या पायाला रुमालाने बांधतो आणि जिथे साप चावला आहे तिथे चाकूने कट मारतो. बिरबल म्हणतो, आपण आता घरी जाऊया, अशी विनंती करतो. पण अकबर काही ऐकायला तयार नसतो. ते पुढे चालू लागतात. अचानक बोलता बोलता बिरबल बोलतो, साप चावला हे चांगलेच झाले. जे होते ते चांगल्यासाठीच होते. असे बोलून जातो. ते ऐकल्यामुळे अकबराला राग येतो. तो सैनिकांना आदेश देतो, बिरबलाला घेऊन जा आणि संध्याकाळी फाशी द्या. सैन्य त्याला घेऊन राजवाड्यात येतात. अकबर जंगलात चालत असतो. त्यांना तहान लागते. त्यामुळे तो सैन्यांना पाणी घेऊन यायला सांगतो आणि ते तिथेच बसून राहतात. थोड्या वेळाने काही माणसे येतात. अकबराला पकडून घेऊन जातात आणि त्यांचा बळी द्यायचा विचार करतात. फासावर लटकवणारच तितक्यात त्याच्या पायातून आलेले रक्त बघितले जाते व त्यांना सोडून दिले जाते. अकबर धावतच जाऊ लागतो. त्याचे सैन्य त्यांना शोधत असतात. ते अकबराला बघून ते पण धावू लागतात. अकबर राजवाड्यात पोहोचतो. तिथे बिरबलला फाशी द्यायची तयारी चालू असते. अकबर त्याची फाशी रोखतो आणि बिरबलला म्हणतो, जे होते ते चांगल्यासाठीच होते. हेच खरे आहे. आज माझ्या पायाला साप चावला नसता तर मी फासावर गेलो असतो. बिरबल हसतो आणि म्हणतो, महाराज, जे होते ते चांगल्यासाठीच होते. अकबर बोलतो, तुझे काय चांगले झाले, मी तर तुला शिक्षा म्हणून फाशी देणार होतो. बिरबल म्हणतो, महाराज, आज तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली, त्यामुळे मी राजवाड्यात येतो. नाहीतर मी तुमच्या सोबत असतो. त्यामुळे तुमच्या बदली त्या लोकांनी मलाच फासावर दिले असते. त्यामुळे माझा जीव वाचला आहे. अकबर बिरबलाला शाबासकी देतो आणि त्याला बक्षीस देतो. तात्पर्य, कधी कधी आपल्यासोबत पण वाईट घडते, तेव्हा आपण कधीच खचून न जाता जे होते ते चांगल्यासाठीच होते असा विचार करावा. तेव्हाच आपले पण चांगले होतेच. थँक्यू.